लेखा बांधवांनो, सर्वप्रथम आपण सर्वांना शिवस्वराज्याभिषेक 16 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 352 वर्षापूर्वी आजच्या दिवशी रायगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले। अशा ऐतिहासिक दिनाच्या आपणास शुभेच्छा। तसेच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित महावितरणच्या 21व्या वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांस व आपल्या कुटुंबियास मनपूर्वक शुभेच्छा। स्वराज्याचा विचार आणि जनतेची सेवा ही भावना जपत महावितरणच्या प्रगतीसाठी आपण अविरत कार्यरत आहोतच। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। गोष्ट लेखाहिताची। गेल्या अनेक वर्षापासून आपण लेखा संवर्गाचे प्रश्न, अडचणी, अन्याय आणि भविष्यातील धोके याबाबत चर्चा करत आलो आहोत। मागील वर्षभरात फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियन मार्फत लेखा संवर्ग एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत। मात्र जेव्हा जेव्हा लेखा संवर्ग हिताचा विषय समोर येतो तेव्हा आपल्यातीलच काही सहकारी वेगवेगळे मतप्रवाह मांडतात आणि लेखा संवर्गामध्ये तेथील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। केल्या जाणाऱ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष होते। परिणाम एकच होतो, लेखा संवर्गाचे कधीच एकमत होत नाही आणि एकमत होत नसेल तर संवर्गाच्या हितासाठी प्रभावी दिशा देखील ठरू शकत नाही। म्हणूनच उद्या आपण कोणत्याही एका संघटनेची नव्हे तर संपूर्ण लेखा परिवाराची खुली चर्चा आयोजित करीत आहोत। या चर्चेमध्ये प्रत्येक लेखा कर्मचाऱ्याला आपले मत मांडण्याची योग्य संधी दिली जाईल। विशेषतः विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या लेखा नेतृत्वास आपण आवर्जून निमंत्रित करीत आहोत। आपण आपल्या संघटनेतील लेखा नेतृत्वापर्यंत हे निमंत्रण पोहोचवावे आणि त्यांना या चर्चेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे। ही चर्चा कोण जिंकणार कोण हरणार यासाठी मुळीच नाही। ही चर्चा एका प्रश्नासाठी आहे, लेखा संवर्गाचे हित नेमके कसे साधायचे किंवा कशामध्ये लेखा संवर्गाचे हित आहे। जर आपण सर्वजण एकत्र बसून चर्चा करूच शकत नसू तर लेखा संवर्गाला एक दिशा देणे कठीण होईल। म्हणून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, आपले मत मांडा आणि लेखा संवर्गाच्या भविष्याच्या वाटचालीत आपले योगदान द्या। आज आपण चर्चा टाळू शकतो पण उद्याचा परिणाम टाळू शकणार नाही। म्हणून सहभागी व्हा। गोष्ट लेखाहिताची। जर आपण कोणत्याही संघटनेमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत असाल आणि हे निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचले असेल तरीही आपण उद्याच्या होणाऱ्या या चर्चेत सहभागी झाले नाहीत तर लेखाहित, लेखा संवर्गाचे भविष्य आणि त्याच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका काय आहे हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होईल। म्हणून सर्व संघटनांमधील लेखा नेतृत्वास पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण। या आपली भूमिका मांडा आणि आपले विचार मांडा। लेखा संवर्गाचे भविष्य घडवणाऱ्या या चर्चेचे भागीदार व्हा। उद्याच्या चर्चेत आपण सहभागी होणार असल्यास कृपया आगाऊ कळवावे, त्यामुळे आपल्या उपस्थितीची योग्य नोंद घेतली जाईल व आपले मत मांडण्यासाठी स्वतंत्र वेळ नियोजित करता येईल। विशेषतः विविध संघटनांमध्ये लेखा नेतृत्वाने आपली उपस्थिती सुनिश्चित करावी ही विनंती। आणि पुन्हा एकदा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या